नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणिताचा एक महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। आणि हे गुणोत्तर, प्रमाण, चलन हे शब्द ऐकले की आपलं डोकंच काम देत नाही, पण मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्यायचे आहेत। आणि तुम्हाला सांगू का, जर तुम्हाला गणित हा विषय पक्का करायचा असेल, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायच्या असतील, तर आपले या यूट्यूब चॅनलवर 5वीचे जे सगळे व्हिडिओ आहेत गणिताचे, ते सगळे तुम्ही बारकाईने बघायचे आहेत। जर कुठं तुमचा वीक पॉइंट राहिला असेल एखाद्या घटकामध्ये, तर तो तुमचा नक्की भरून निघणार आहे आणि हीच सुधारण्याची तुम्हाला संधी आहे। यानंतर एखादा जर टॉपिक जर आपला वीक राहिला तर आपल्याला त्याची उत्तरं काढणं अवघड जाणार आहे। त्यामुळं आता वेळ आहे तर 5वीचे सगळे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत। आता आपण लगेचच या घटकाला सुरुवात करणार आहोत। घटकाचं नाव आहे गुणोत्तर आणि प्रमाण। आता गुणोत्तर अगोदर समजून घेऊया। गुणोत्तर म्हणजे काय, तर एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे किंवा कितवा हिस्सा आहे हे सांगणं म्हणजे गुणोत्तर सांगणं। आता 2 ही संख्या 4च्या किती पट आहे, तर ती निमपट आहे। फक्त ते आपण मांडतो कशी, त्या मांडण्यावरच हे गुणोत्तर प्रमाण ठरलेलं म्हणजे समजताना वेगळ्या पद्धतीने मांडलेलं असतं। आपल्याला वाटतं वेगळंच काहीतरी आहे, आपल्याला कळतं ना 2 ही 4च्या निमपट आहे, 4 ही 2च्या दुप्पट आहे, हे आपल्याला कळतं। पण ते आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात जेव्हा मांडतो तेव्हा ते गुणोत्तराच्या स्वरूपात मांडलं जातं आणि त्याला आपण गुणोत्तर। बघा, एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट किंवा कितवा हिस्सा आहे हे सांगणे म्हणजे गुणोत्तर। आता आपल्याला इथे जर बघायचं म्हटलं तर ए ला 24 गुण मिळाले तर बी ला 28 गुण मिळालेत। आता इथे मगाशी होतं 2 ही संख्या 4च्या किती पट आहे तर निमपट आहे, पण आता इथे कसं सांगताच येत नाही ना की ए ला 24 गुण मिळाले बी ला 28 गुण मिळाले, तर मग ए ला बी च्या किती पट मिळाले कुठं सांगता येते। तर त्या पद्धतीनं मांडायचं। पट काढणे म्हणजे काय, त्याला अपूर्णांकाच्या स्वरूपात मांडायचं। ए चे बी शी गुणोत्तर काय, म्हणजे ए बी च्या किती पट आहे वगैरे अशा पद्धतीनं ते मांडायचे। मग ए काय आहे 24 आणि बी काय आहे 28 आणि याला म्हणायचं पहिलं पद आणि हे आहे तुमचं दुसरं पद आणि याला संक्षिप्त रूप द्यायचं। 4 सक 24 आणि 4 सत्ता 28 झालं। ए चे बी शी गुणोत्तर काय 6। गुणोत्तर मांडायचं असेल तर हे चिन्ह द्यायला लागतं 6 7 6 7 म्हणजे या प्रमाणात या दोघांचे गुण आहेत। आता बी चे ए शी गुणोत्तर काय, बी चे गुण किती आहेत 28, ए चे गुण किती आहेत 24। हे पहिलं पद झालं, इथं दुसरं पद झालं। मग आता याला परत संक्षिप्त 4 सत्ता 28 4 सक 24 म्हणजे 7 6 हे त्यांचं गुणोत्तर झालं। गुणोत्तर मांडण्याचं हे चिन्ह आहे, अपूर्णांकच असतो। 7 6 म्हणजे काय रे 7/6। 9/3 म्हणजे काय रे, तर 9/3। पहिलं जे पद असतं ते अंशाला मांडायचं, नंतरचं पद आहे ते छेदाला मांडायचं। कळलं का, पहिलं जे पद आहे ते अंशाला, दुसरं पद आहे छेदाला। पहिलं पद अंशाला लिहायचं, दुसरं पद छेदाला लिहायचं, याला म्हणायचं गुणोत्तर। गुणोत्तर काय आहे, अपूर्णांकच आहे, बाकी काहीच नाही, फक्त मांडण्याची पद्धत वेगळी आहे। आता गुणोत्तर काढण्यासाठी आता इथं कसं 24 आणि 28 गुण होते, ते दोन्हींची आपण गुणोत्तर लगेच काढली। पण आता याचं गुणोत्तर काढायचंय 2.5 मीटरचे 60 सेमीशी गुणोत्तर काय। आता इथं तुम्ही जर लगेच करायला गेले 2.5/60 तर हे रॉंग होणार आहे,
कारण गुणोत्तर काढण्यासाठी एकक कशी लागतात? समान असावी लागतात. एकक कशी असावी लागतात? समान. मग आता एकक समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यांचं परिमाण. आपल्याला इथे सगळ्याच गोष्टींचा वापर करता येणं अपेक्षित आहे की या मीटरचे तुम्ही सेमी करून घ्यायची. 2.5 मीटर. मीटरचे सेमी करण्यासाठी मीटरच्या पुढे घरं किती आहेत? मीटर, किलो, हेक्टो, डेका, मीटर, मीटर, डेसी, सेंटी. 2 घरांनी पुढे जायचे. म्हणजे तुम्ही पुढे जाताना गुणाकार करता. दशमान परिमाणाचा व्हिडिओ 5वीचा पाहून घ्या. खूप सुंदर पद्धतीने आहे. रूपांतर कसं होतं? पुढे जाताना गुणाकार करतात, मागे जाताना भागाकार करतात. मग आता आपण 2 घरं पुढे जायचं होतं पट्टीवर, म्हणून 100 ने गुणलं आणि मग तुमचा गुणाकार आला एवढा. 2 शून्य ठेवून दिले, पण दशांश चिन्ह द्यायला विसरू नका. म्हणजे 250 सेमी 60 सेमीशी गुणोत्तर करायचं आहे. पहिलं पद हे अंशस्थानी लिहायचं आहे आणि दुसरं पद छेदस्थानी. त्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. 25 आणि 6 ला एकाच संख्येने भाग जात नाही आणि म्हणून त्याचं गुणोत्तर येईल 25/6. गुणोत्तर काय? 2.5 मीटरचे 60 सेमीशी गुणोत्तर आलं 25/6. आपण अजून काही अशी उदाहरणं बघणार आहोत. बघा, गुणोत्तर काढायला शिकायचे. कशाचंही कशाशी गुणोत्तर काढायला सांगतात. फक्त काय पाहिजे रे? त्यांची एकक समान पाहिजेत. मग असं सांगितलं की 9 वस्तूंचे 2 डझनाशी गुणोत्तर काय? आता याचं एकक डझन आहे, याचं एकक वस्तू आहे. मग याचे डझनाचे काय करावे लागतील? वस्तू करावे लागतील. याच्या वस्तू होतात 24. 2 डझनाच्या 9 वस्तू, 9 24. पण हा पर्याय नसतो म्हणून आपण याला संक्षिप्त रूप देतो. इथे दिलं तरी चालतं. 3 त्रिक 9 आणि 3 आठे 24. 3 8 म्हणजे 3/8 म्हणजेच 3 8. हे पहिलं पद, हे दुसरं पद. आता तुम्हाला कळालं असेल की एकक समान करायची आणि मग त्याचं गुणोत्तर काढायचं. आता याच्यावर आधारित कशा प्रकारची उदाहरणं असतात ते पण आपण लगेच बघणार आहोत. आपण आता गुणोत्तर शिकलो की गुणोत्तर हा प्रकार काय असतो. गुणोत्तरामध्ये आपण हे शिकलो की गुणोत्तर काढण्यासाठी आपणाला जी 2 पदं असतात ती कशी असायला हवी की एकाच राशीत असायला हवी. म्हणजे एकाच एककात असायला हवी. की म्हणजे राशींची ज्या 2 राशी आहेत, 3 राशी असतील, त्यांची एकक सारखी आहे. म्हणजे मीटर मीटरच आपण गुणोत्तर काढू शकतो, किलोमीटर किलोमीटरच काढू शकतो, वस्तू वस्तूंच काढू शकतो. वस्तू आणि डझनांचं निघू शकत नाही. हे लक्षात ठेवायचं. गुणोत्तर काढण्यासाठी दोन्ही ज्या राशी आहेत, दोन्ही जी पदं आहेत ती एकाच एककात असायला हवी. आणि गुणोत्तर काढताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की त्याचं अतिसंक्षिप्त रूप करायचं. म्हणजे या 2 गोष्टी आपण गुणोत्तरामध्ये शिकलेलो आहोत. आणि एका संख्येचं दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर कसं काढायचं हे आपण शिकलो आहोत. आता प्रमाण शिकत आहोत. प्रमाण म्हणजे काय? तर 2 गुणोत्तरांचं समानपणा. 2 गुणोत्तरांचं समानपणा. आणि गुणोत्तर लिहिताना आपण काय करतो? अंश आणि छेद रूपामध्ये लिहितो. म्हणजे 4/5 लिहायचं असेल तर आपण काय करतो की 4/5 असा त्याचा अर्थ होतो. मग आता ही जी 2 गुणोत्तर आहे, 1/2 आणि 2/4, ही 2 गुणोत्तर आहेत ती समान आहेत किंवा नाहीत हे आपल्याला ठरवायचंय. आता तुम्हाला माहिती आहे की जर पेरूचे मी 2 समान भाग केले, पेरूचे मी काय केले? 2 समान भाग केले आणि त्याच्यातला मी हा भाग खाल्ला. एकच भाग खाल्ला 2 भागापैकी. आणि पेरूचे मी 4 समान भाग केले आणि त्यातले मी 2 खाल्ले. तर हे दोन्ही समानच आहेत. दोन्ही काय आहेत? समान आहेत. म्हणजे हे सममूल्य अपूर्णांक आहेत. आणि सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणलं
की काय होतं, सममूल्य अपूर्णांक तयार होतो. हेच फक्त मांडण्याची पद्धत आहे. मग हे सममूल्य आहे किंवा नाही, किंवा ही दोन गुणोत्तरे प्रमाणात आहेत किंवा नाही, हे कसं ठरवायचं? तर यांचा आपण जर तिरकस गुणाकार केला तर तो कसा असला पाहिजे, समान असला पाहिजे. तिरकस गुणाकार जर समान असेल तर ते अपूर्णांक सममूल्य असतात, त्या संख्या प्रमाणात असतात. मग आता जर आपण याला पहिलं पद म्हटलं, याला दुसरं पद म्हटलं, हे तिसरं पद म्हटलं आणि हे चौथं पद म्हटलं, तर पहिल्या पदाचा चौथ्या पदाशी गुणाकार आहे आणि दुसऱ्या पदाचा तिसऱ्या पदाशी गुणाकार आहे. म्हणजे जेव्हा शेवटची अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मधल्या पदांचा गुणाकार जर समान असेल तर या संख्या प्रमाणात आहेत. ही दोन गुणोत्तर कशी आहेत, प्रमाणात आहेत. काय सूत्र सांगितलं मी? अंत्यपदाचा गुणाकार हा मधल्या पदाच्या गुणाकारा इतका असेल. अंत्यपदाचा गुणाकार हा मधल्या पदाच्या गुणाकारा इतका असेल तर ती गुणोत्तरे प्रमाणात असतात. मग बघा ABCD, आता हे कसं लिहायचं? हे अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मधल्या पदाचा गुणाकार. मग हे मांडायचं कसं? तर बघा आपण आता इकडे पुसून काढूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग ABCD हे प्रमाणात असतील या संख्या, तर आपल्याला काय करावं लागेल की अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मधल्या पदाचा गुणाकार, हे जे सूत्र आहे ते इथे. आता कधी कधी तीन पदही ह्या तीन संख्या प्रमाणात आहेत, याचा अर्थ असा होतो की A/B बरोबर B/D या दोघांचा गुणाकार म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मधल्या पदाचा वर्ग. दुसरं सूत्र काय तयार होतं? अंत्य पदांचा गुणाकार बरोबर मधल्या पदाचा वर्ग. आता हे आपल्याला माहित असेल तर आपल्याला पटकन मधली संख्या काढता येते. जर 18 आणि 8 दिले नाही तर x दिला तरी आपल्याला मधली संख्या काढता येते, हे सूत्र पाठ असेल तर. बघा आता या संख्या प्रमाणात आहेत किंवा नाही हे ठरवायचं. परीक्षेमध्ये प्रश्न येतो, खाली दिलेल्या संख्या प्रमाणात आहेत किंवा ते नाही आहेत किंवा नाही ते ठरवा. अंत्यपदाचा गुणाकार 14 गुणिले 5 बरोबर मधल्या पदाचा गुणाकार हा जर समान आला असेल तर ह्या संख्या प्रमाणात आहेत, आणि जर समान गुणाकार आला नाही तर त्या संख्या प्रमाणात नाहीत. तसंच या अंत्यपदाचा गुणाकार हा मधल्या पदाच्या वर्गा इतका येतोय का बघा. 8 144 बरोबर 144 या तीन संख्या सुद्धा प्रमाणात आहेत. म्हणजे आता आपण या स्टेपला काय शिकलो की 4 संख्या प्रमाणात कशा असतात, प्रमाणात आहे किंवा नाही हे ओळखायला शिकलो. आता याच्यावर आधारित उदाहरणं कशी असतात ते आपण थोडक्यात इथे पाहणार आहोत. आता त्याच्यावर आधारित उदाहरणं कशी आहेत ते आपण पाहूयात. बघा 5, 8, 15 आणि x या 4 संख्या प्रमाणात आहेत. या 4 संख्या कशा आहेत, प्रमाणात आहेत. तर x बरोबर किती? जर 4 संख्या प्रमाणात असतील तर अंत्यपदाचा गुणाकार, सारखं म्हणायचं प्रत्येक वेळेस, अंत्यपदाचा गुणाकार हा मधल्या 2 पदांच्या गुणाकारा इतका असतो. मग हे 5 गुणिले आहेत, तिकडे गेल्यावर भागिले होतील, x हा एकटाच राहील आणि मग 5 त्रिक 15, 8 त्रिक 24, x बरोबर 24.
सूत्रात मांडलं फक्त. आता पुढचं, एक्सात 4 आणि 5 2 या संख्या प्रमाणात आहेत, तर x ची किंमत किती? मग आपण हेच असंच लिहितो, x 4 5 आणि 2 याप्रमाणे अंत्यपदाचा गुणाकार x गुणिले 2 बरोबर मधल्या पदांचा गुणाकार, हे 2 गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होतील, बेदुने 4 आणि x बरोबर 10. आहे की नाही सोपं? बघा बरं. फक्त लक्षात ठेवायचं की अंत्यपदाचा गुणाकार हा मधल्या पदांच्या गुणाकारा इतका असतो आणि तशी मांडणी करायची आणि x ची व्हॅल्यू काढायची. आता इथे मात्र वेगळा प्रश्न आहे बघा. एस बी 2 3, SC बरोबर 1 2, BC बरोबर किती? आता हे सगळं आपल्याला अवघड दिसतं. असं उदाहरण आलं की आपण डोकं लावत नाही. आता इथं काय करा, इथं बी काय करा, बी आहे इथं 2 नंबरला आहे, म्हणजे खाली आहे, छेदस्थानी आहे. आणि इथे आपल्याला त्याची व्हॅल्यू हवी आहे अंशस्थानी. जो पहिलं अक्षर असतं ते अंशस्थानी असतं आणि नंतरचं असतं ते छेदस्थानी असतं, हे लक्षात ठेवायचं. मग इथे मात्र तो छेदाच्या ठिकाणी गेलेला आहे आणि आपल्याला काय पाहिजे, तो अंशाच्या ठिकाणी पाहिजे. म्हणून मी काय करते की हे 3/2 असं लिहिते. का? तर बी ची व्हॅल्यू 3 आहे आणि मला तो अंशस्थानी हवा आहे. बरोबर. आता सी हा बरोबर छेदस्थानी आहे, त्याची काही जागा बदलायची गरज नाही. आणि मग आपण काय केलं, या दोघांचा गुणाकार केला आणि मग दोघांचा गुणाकार केल्यावर 3 1 3 आणि बेदुने 4, म्हणजे 3 म्हणजे काय आलं, बी ची व्हॅल्यू आणि 4 आली सी ची व्हॅल्यू. 3 4 आलं. सोपं. याची खूप प्रकारे काय काय वेगवेगळे पद्धती सांगितले जातात. लसावी काढायचा, मग लसावी काढल्यानंतर गुणायचं, तिरप गुणा करायचं, काही आवश्यकता नाही. फक्त काळजी काय घ्यायची की आपल्याला जी व्हॅल्यू विचारली आहे ना ती अंशस्थानी आहे का छेदस्थानी आहे तेवढं मात्र पाहून घ्यायचं. जर मग आपण 2/3 गुणिले 1/2 केलं तर आपलं उत्तर येणार नाही, म्हणून ती काळजी घ्यायची. आता इथे बघा, इथे पहिल्यांदा उदाहरण सोडवताना काळजी घ्यायची. ए काय आहे रे, अंशस्थानी आहे, इथे पण तो अंशस्थानी आहे. डी काय आहे रे, छेदस्थानी, इथे पण तो छेदस्थानीच आहे. म्हणजे आता आपल्याला चेंज करायची गरज नाही. मग मी काय करणार, हे पहिलं जे गुणोत्तर आहे त्याला हे दुसरं गुणोत्तर आहे त्याला त्याने गुणणार, तिसरं गुणोत्तर आहे त्याला याने गुणणार आणि मग काय होणार, बेदुने 4 दुने 8 होणार आणि 4 पंचे 20 त्रिक 60 होणार. आणि मग याला संक्षिप्त रूप द्यायचं. जर आपण याला डायरेक्ट 4 ने भागलं तर 4 दुने 8 आणि 4 15 60 आणि म्हणून मग एस डी बरोबर 2 15. अशा पद्धतीने आपण गुणोत्तर आणि प्रमाण याच्या बेसिक कन्सेप्ट या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेतलेल्या आहेत. परंतु याच्यावर शाब्दिक उदाहरणं खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचारली जातात, ते आपण दुसऱ्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे आणि त्या व्हिडिओ खालील ज्या टेस्ट आहेत त्यामध्ये सुद्धा खूप छान छान उदाहरणं दिलेली आहेत, ती सुद्धा सोडवायची आहे. आणि समजले की नाही ते तुम्हाला लगेच कळणार आहे, त्याची टेस्टचे मार्क सुद्धा तिथेच समजणार आहे. पण एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कृतज्ञता एक व्यक्त करायची म्हणून आपला व्हिडिओ तेवढा शेअर करा. धन्यवाद.